भाजणी मस्त तयार आहे। आता ती गार झाले आणि मग दळायला द्यायची आहे ना। दळून आणायची आणि मग मस्त थाली तिथे त्याची खायला तयार। काही लोक साबुदाणे पण घेतात त्याच्यात। हां, साबुदाणे पण घेतात आहे ना। चकलीची भाजणी अशीच बनतो, फक्त त्याच्यामध्ये आपण चणा डाळ जास्त टाकतो। हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर। घमघमाट सुटलाय भाजणीचा, मसाले पण टाकलेत ना। तर त्यासाठी हे 1 किलो जाड्याचे तांदूळ घेतले, त्याच्यामध्ये चणा डाळ घेतले। अर्धा किलोला जरा कमी आहे ना, 2 वाट्या आहेत। त्याच्यापेक्षा कमी 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, ही आहे ज्वारी आणि वाटीभर पोहे आणि 1 वाटीभर गहू आणि हे थोडेसे मसाले घालले। आता आम्ही भाजून घेतो आणि मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो। पहिलं काय भाजणार शिल्पा? तांदूळ पहिली घेतले सुरुवातीला तांदूळ एकदम कमी गॅसवर आणि भाजून घ्यायचे, पण त्यांचा रंग बदलून नाही द्यायचा, करपले नाही पाहिजेत, थोडेसे असे लालसर होतात आहे ना, गुलाबीसर असे, आणि भाजून घ्यायचे मस्त, म्हणजे भाजणी बाधत नाही। आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे, नक्की करून बघा। तोपर्यंत आम्ही भाजतोय तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर। आम्ही रोज नवीन काय ना काय दाखवायचा प्रयत्न करतो। तांदूळ मस्त कलर बदलून झालाय, तांदळाचा त्याला गुलाबीसर रंग आलाय ना। आता ते काढून घ्यायचे, हे असेच झाले पाहिजेत, नंतर भाजणी काळी पण दिसू शकते। एकदम मस्त भाजले आणि असे भाजून घेतलेत आणि आता ते काढून घेतोय। आता काय भाजणार? डाळ, चणा डाळ। गॅस कमीच ठेवलेला आहे, कमी गॅसवरच भाजलं तरच ते आतपर्यंत भाजलं जाणार चांगलं, नाही तर फक्त वरण काळं पडतं आणि भाजणी चांगली होत नाही। आणि हे प्रमाण पण एकदम योग्य आहे। आपण चकली करतो तेव्हा चणा डाळ अर्धा किलो घेतो आहे ना, 1 किलोला। ही काय भाजणीची भाजणी आहे ना, म्हणून 1 किलोला अर्धा किलोपेक्षा कमी चणा डाळ घेतली, पाव किलोपेक्षा थोडी जास्त, 300 ग्रॅम धरा। चणा डाळ पण मस्त भाजून झाले, कलर बदललाय तिचा, तर ती पण काढून घ्यायची। आता काय घेतले सारखी? मुगाची डाळ। सगळ्या डाळी एक एक करून मस्त बारीक भाजून घ्यायच्या। मुगाची डाळ झाली आमची भाजून, आता ती पण ह्याच्यामध्ये काढून घ्यायची एका बाजूला। मुगाची डाळ भाजून घेतो भाजून। आता काय भाजणार? गहू आणि ज्वारी एकत्र भाजणार। 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी पण आता चांगली भाजून घ्यायची। ज्वारी आणि गहू मस्त भाजून झाले चांगले, आता ते पण काढून घ्यायचे। पोहे भाजून घ्यायचे आणि मग सगळे मसाले, गरम मसाले जास्त नाही घेतले आणि मला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता। पोहे जास्त गरम नाही करायचे ना, तिथे लगेच लाल होतात, लगेच काढून घ्यायचे। थोडीशी कुरकुरीत करायची, फक्त कुरकुरीत करून घ्यायची। पाऊस चालू झाला आहे आमच्याकडे, हा बघा बाजूला पाऊस पडतोय आणि आम्ही इथं भाजणी करतो। बडीशेप, लवंग, दालचीन, जिरं, मिरी आणि तेजपत्ता आणि हे अर्धे भाजून घ्यायचे। धणे बडीशेप आहे ना, हो, आणि बाकी सगळे मसाले 5-5 चमचे आहेत आणि थोडे थोडे घेतले सगळे मसाले, झणका मारतो। आता हे भाजून घ्यायचे। एकदम कमी गॅसवर मसाले भाजून घ्यायचे, फक्त गरमच करायचे आपल्याला, त्याचा वास निघून जाईल, नाही तर जास्त काय लाल करत बसायचं नाही मसाले करता। गरम मसाले शिल्पा काय काय घेतले ते? धने, बडीशेप, लवंग, दालचीन, जिरं, मिरी आणि तेजपत्ता आणि हे अर्धे भाजून घ्यायचे। धणे बडीशेप आहे ना, हो, आणि बाकी सगळे मसाले 5-5 चमचे आहेत आणि थोडे थोडे घेतले सगळे मसाले, झणका मारतो। आता हे भाजून घ्यायचे। एकदम कमी गॅसवर मसाले भाजून घ्यायचे, फक्त गरमच करायचे आपल्याला, त्याचा वास निघून जाईल, नाही तर जास्त काय लाल करत बसायचं नाही। मसाले पण चांगले गरम भाजून झाले, आता ते भाजणीवर टाकून घ्यायचे। मस्त भाजणी आमची तयार आहे, दिसते पण एकदम भारी आणि एकदम परफेक्ट प्रमाणात आम्ही ती करून घेतली। आता ही गार झाली
ती दळायला देणार आहे ना आणि नंतर मग त्याची थालीपीठं बनवायची. एकदम योग्य प्रमाणात केलेली भाजणी तयार आहे आमची. आमच्याकडे पद्धत आहे गोकुळाष्टमीच्या उपवास सोडताना संध्याकाळची करतात आहे ना. हिरव्या मुगाची भाजी आणि मिरचीची चटणी आणि थालीपीठं बनवून उपवास सोडायचं त्याच्यावर सोडतात आहे ना उपवास. हिरव्या मुगाची भाजी बनवून थालीपीठाबरोबर खायला.